आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशकात आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कंत्राटी भरती विरोधात 36 दिवसांपासून आंदोलन। संतप्त आंदोलकांचा आदिवासी आयुक्तालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांसोबत झटापट। राज्यातील 14,661 पात्र कांदा उत्पादकांना 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर। 2022-23च्या रब्बी हंगामातील सानुग्रह अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार। बिहार एसआयआर प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार। मतदार यादीमध्ये वगळण्यात आलेल्यांची नावं वेबसाईटवर शेअर करा। कोर्टाचे आदेश। बिहार एसआयआर प्रक्रियेबाबत पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार। तुळजापूर मंदिराबाबत सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक होणार। मंत्री आशिष शेलार यांनी बैठक बोलावली। बैठकीला मंदिराचे ट्रस्टी आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रण। मंदिराच्या जीर्णोद्धारावरून सध्या वातावरण तापल्याचं चित्र। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा। सदर प्रकरण जुहू पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। राज्य सरकारनं एअर इंडियाच्या खरेदीची रक्कम न दिल्याचं समोर। 1,601 कोटी रुपयांना एअर इंडियाची इमारत खरेदी केल्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती। खरेदीची रक्कम न दिल्यामुळे अद्यापही इमारतीचा ताबा मिळाला नसल्याचं समोर। बँकांचे चेक वटवण्यासाठी आता अवघ्या 3 तासांचा अवधी लागणार। बँकांमध्ये 4 ऑक्टोबरपासून नवीन प्रणाली लागू होणार। सध्या चेक वटवण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागतो। आयसीआयसीआय बँक अखेर नरमली। टीकेची झोड उठल्यानंतर मिनिमम बॅलन्सच्या निर्णयामध्ये बदल। शहरी आणि महानगरांमधील खातेधारकांना 50,000च्या ऐवजी 15,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा। उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोकशी अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा। कार्यक्रमाच्या वेळेला दोन्ही कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित। एका इंग्रजी वृत्तपत्राचं वृत्त।